हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे जॉब रिलेटेड कारण ओपनिंग झालेले आहेत आणि अर्जंट ओपनिंग्ज आहेत आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे 4 असे ओपनिंग ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्यांनी ॲक्टिव्हली हायर करायला म्हणजे त्यांनी अर्जंटली हायर करायला येतं. त्यांना खूप अर्जंट रिक्वायरमेंट आहे. ओके. तर ते जॉब अपॉर्च्युनिटी आज मी बघणार आहे. तर हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल. ओके. आणि तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल कारण चांगले जॉब्स आहेत आणि वर्क फ्रॉम होम आहेत कंप्लीटली सगळे रिमोट जॉब्सच आहेत. त्यासाठी मी घेऊन आलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघावा लागेल. त्यामुळे तुम्हाला सगळ्या जॉब अपॉर्च्युनिटी समजेल. ओके. तर चला मग बघूया आपण एक जॉब आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघायला ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कुठल्याही जॉबमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे, ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. जेणेकरून मी पुढच्या वेळेला तसेच व्हिडिओ घेऊन येईन. ओके. ओके. तर चला बघूया आपण कुठलं पहिलं जॉब आहे. तर बघू शकता फर्स्ट जॉब आहे ते इथे एक दिसायलंय. टॅलेंट सोर्सिंग इंटर्न म्हणून एक जॉब आहे. ओके. टॅलेंट सोर्सिंग इंटर्न म्हणजे कंपनीचं नाव आहे त्या. तर त्या ठिकाणी त्यांनी हायर करायला कॉम्प्युटर सायन्स, कोडिंग, डिग्री एक्सपिरियन्स इस अ मस्ट फ्रेशर इंटर्न अपॉर्च्युनिटी म्हणजे इंटर्न अपॉर्च्युनिटी, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे. पण त्यांनी तुम्हाला पे करणार आहेत. ओके. तर रिमोट आहे, इंटर्नशिप आहे, 6 मंथ आहे. ओके. तर इथे बघू शकता त्यांनी रोल काय दिलेत रोल ओव्हर वी आर looking for a detail oriented and driven operation intern that acquisitions sources to support our recruitment team in this role. You will be responsible for sourcing and identifying potential candidates for various role. ओके. तर हिने काय दिले तुमचं काम काय असणार इंटर्न म्हणजे तुमचं काम काय असणार त्यांनी ना त्यांच्या कंपनीसाठी फॉर एक्झाम्पल त्यांच्या कंपनीसाठी त्यांनी लोकांना हायर करणार. ओके. पण ते हायरिंग करताना सगळं कंप्लीटली रिस्पॉन्सिबल तुमची असणार. तुम्ही त्यांना हायर करायचं आहे. त्यांचं पोटेन्शियल बघून कॅन्डिडेट्स जे येतात त्यांचं पोटेन्शियल बघून अकॉर्डिंग टू त्यांना जॉब पण तुम्हाला देऊन हायर करायचं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल हायर म्हणजे स्क्रीनिंग वगैरे करायचं इंटरव्ह्यू वगैरे नाही. फॉर एक्झाम्पल जे शॉर्टलिस्ट असतात रेझ्यूम आलेलं असतं त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट वगैरे करायचं असतं. हे सगळं तुम्हाला याचं करावं लागेल. ओके. आणि एन्शुरिंग अ स्मूथ कॅन्डिडेट्स पाइपलाईन फॉर टॅलेंट एक्विजिशन टीम. ओके. आणि की रिस्पॉन्सिबिलिटी तुमचं काय काय असणार तुम्हाला युटिलाइज करायचं आहे LinkedIn, जॉब बोर्ड्स अँड अदर प्रोफेशनल प्लॅटफॉर्म टू आयडेंटिफाय पोटेन्शियल कॅन्डिडेट्स. आता इथून सगळ्या LinkedInमधून किंवा दुसऱ्या जॉब पोर्टलवरून कसं असतं की रेझ्युम्स येतात आपल्याला. फॉर एक्झाम्पल आम्ही कसं अप्लाय करतो तसंच. मग त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित चांगले रेझ्युम शोधून काढून त्याचं स्क्रीनिंग वगैरे तुम्हाला करायचं आहे. ओके. तर हे तिथं काम असणार आहे. तिथं बघा स्क्रीनिंग करायचं आहे, शॉर्टलिस्टिंग करायचं आहे, कंडक्ट प्रिलिमिनरी स्क्रीनिंग टू इव्हॅल्युएट कॅन्डिडेट्स फिट फॉर स्पेसिफिक रोल. त्यांनी त्या रोलला फिट आहेत का हे सगळं तुम्ही मॅनेज करावं लागेल. शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स बेस्ड ऑन क्वालिफिकेशन्स, एक्सपिरियन्स अँड जॉब रिक्वायरमेंट. एक्सपिरियन्स पण असतं त्याप्रमाणे तुम्हाला त्यांना शॉर्टलिस्ट करायचं. ओके. हे सगळं तिथं तुमचं रोल असणार आहे आणि हे तुमचं कंप्लीटली वर्क फ्रॉम होम असणार आहे आणि त्यांना काय-काय रिक्वायरमेंट आहे इथं बघा त्यांनी क्वालिफिकेशन काय दिलेत. एक तर तुमची डिग्री असायला पाहिजे. तुमचं डिग्री चालू आहे तरी चालेल किंवा तुमचं कंप्लीट झालेलं असेल तरी चालेल. HR बिझनेसमध्ये किंवा दुसऱ्या पण फील्डमध्ये असलं तरी चालतंय म्हटलं त्यांनी. ओके. स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन, टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे. कम्युनिकेशन स्किल असायला पाहिजे. एबिलिटी टू मल्टीटास्क, मल्टिपल काम तुम्ही करायला रेडी असायला पाहिजे. मीट डेडलाईन्स, डेडलाईन तुम्ही कंप्लीट करायला पाहिजे. ओके. हे तुमचं काम असणार आणि त्यांनी काय-काय ऑफर करतात, हँड ऑन एक्सपिरियन्स देतात त्यांनी, मेंटरशिप पण त्यांनी प्रोव्हाईड करतात, सर्टिफिकेट पण त्यांनी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आणि तुम्हाला सॅलरी तर किती भेटेल तर 8K भेटेल पर मंथ. ओके. आणि तुमचं टायमिंग असणार आहे 10 to 7 PM. ओके. ट्यूसडे टू संडे असणार आहे. मंडे ऑफ असणार आहे. ओके. तर हे एक जॉब अपॉर्च्युनिटी आहे. मी म्हणेन की चांगली जॉब अपॉर्च्युनिटी 8K झाले तरी पर मंथ फिक्स सॅलरी आहे आणि इंटर्नशिपमध्ये तुम्हाला हायरिंगचंच काम करायचं, दुसरं काय करायचं नाही. त्यांनी ॲक्टिव्हली हायर करायला तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. इथं अप्लाय बटन अप्लाय तुम्ही करू शकता. ओके. तर नेक्स्ट आपण बघूया हे पहिलं जॉब झालं. दुसरं जॉब आहे ते बघू शकता इथं दिले त्यांनी प्री सेल ट्रेनिंग म्हणून एक आहे. तर ही तुमचं जॉब असणार आहे सेल रिलेटेड असणार आहे. ओके. आणि हे वर्क फ्रॉम होम आहे. तर इथं बघू शकता 6 डेज वर्क असणार आहे तुमचं सॅटर्डे अँड संडे इन्क्लुडिंग सॅटर्डे, संडे पण असू शकते. लॅपटॉप असायला पाहिजे त्याच्यामध्ये. त्यांनी दिलेत. ओके. तुमचं रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आयडेंटिफाय पोटेन्शियल कस्टमर्स थ्रू मार्केट रिसर्च अँड कोल्ड कॉलिंग. म्हणजे तुम्हाला कस्टमर्सना वगैरे कॉल करायचं मार्केट रिसर्च करून. ओके. आणि कोलॅबोरेट विथ मार्केटिंग टीम टू फॉलो अप ऑन लीड्स जनरेटिंग थ्रू द व्हेरियस चॅनल. म्हणजे व्हेरियस चॅनलमधून तुम्हाला काय करायचं आहे लीड्स जनरेट करायचे आहेत. ओके. इफेक्टिव्ह कम्युनिकेट प्रॉडक्ट फीचर्स अँड बेनिफिट्स टू पोटेन्शियल कस्टमर. फॉर एक्झाम्पल तुमची लीड आहे, त्यांना लीडला कॉल करून तुम्हाला प्रॉडक्ट्सच्या बद्दल डिटेल्स वगैरे त्यांना द्यायचं आहे. ओके. ह्याच्यामध्ये तुमचं हे काम असेल आणि त्यांचं रिक्वायरमेंट काय तर एक्सलंट तुमचं रिटन आणि व्हर्बल कम्युनिकेशन असायला पाहिजे. म्हणजे थोडंफार इंग्लिश यायलाच पाहिजे कारण थोडे वर्ड्स मला इंग्लिश यूज करावं लागणार. ॲबिलिटी टू वर्क अंडर प्रेशर तुम्हाला काम करायला पाहिजे. लॅपटॉपमध्ये देत त्यांनी आणि विलिंग टू वर्क इन स्टार्टअप आहे. फास्ट पेस्ड. ओके. तुम्ही स्टार्टअपमध्ये काम करायला रेडी असायला पाहिजे. 6 डेज तुमचं वर्किंग असणार आहेत. ओके. आणि तुमच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळे त्यांनी चेक करणार तुम्हाला. ओके. तर हे आहे दुसरं जॉब अपॉर्च्युनिटी. नंतर बघूया आपण थर्ड कुठलं आहे तर थर्ड आहे ते कॉलेज दुनियामधून
कॉलेज दुनिया म्हणून आहे. म्हणजे कंपनीचं नाव त्यांनी हायर केलं ओके. सो वी आर हायरिंग ॲडमिशन काउन्सिलर रिमोट फुल टाईम फ्रेशर म्हणजे हे तुमचं ॲडमिशन काउन्सिलर असणार. फॉर एक्झाम्पल स्टुडंट आलेले असतात. तर स्टुडंटनं तुम्हाला अ, ह्याच्यामध्ये ॲडमिशनमध्ये कन्व्हर्ट करायचं. ते तुम्ही कसं त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याशी तुम्ही कसं रिलेशनशिप क्रिएट करणार, चांगलं रिलेशनशिप कसं बोलणार हे सगळं. हे बघा काउन्सिलिंग स्टुडंट फॉर अंडर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ॲडमिशनसाठी गाईड देम थ्रू द फुल ॲडमिशन प्रोसेस. त्यांना ॲडमिशन प्रोसेस पूर्ण त्यांना प्रोसेस सांगायचं आहे फ्रॉम कॉलेज सिलेक्शन टू फायनल एनरोलमेंट त्यांचं कसं होणार आहे. एक्सप्लेन कॉलेजचे ऑप्शन्स, कोर्सेस सगळं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. बिल्ड रॅप त्याच्यामध्ये रेपो जनरेट करायचा आहे अँड मेंटेन कन्सिस्टन्स फॉलोअप टू एन्श्युअर ॲडमिशन कंप्लीशन. फॉर एक्झाम्पल त्यांनी तुम्हाला व्हिजिट केलं एकदा, तुम्ही सगळं डिटेल्सनं सांगितलं, त्यांचं तुम्हाला फॉलोअप घ्यायचं आहे आणि त्यांचं ॲडमिशन कंप्लीट करायचं. ओके. तर इथं तुम्हाला फिक्स्ड सॅलरी मिळणार आहे 12,000 आणि प्लस इन्सेंटिव्ह समजा तुम्हाला जास्त ॲडमिशन झालं, तुमचे जे टार्गेट असतं ते जास्त झाले, तर त्यांनी तुम्हाला 15,000 पण देऊ शकतात आणि हे पण रिमोट जॉब आहे कंप्लीटली आणि इथं बघू शकता 150 तुम्हाला कॉल डेली करावे लागतील. ओके. तर तुम्हाला इथं इंग्लिश यायला पाहिजे, हिंदी यायला पाहिजे, गुड कम्युनिकेशन केली असायला पाहिजे, फ्रेशर एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट्स आर बोथ दोन्ही पण फ्रेशर पण चालतात, एक्सपिरियन्स पण चालतंय म्हटलं त्यांनी. ओके. तर हे एक जॉब आहे आणि बघू शकता रिमोट आहे आणि तुम्हाला चांगलं इथं पे स्केल पण मिळालं. ओके. 12,000 मिळालंय. तर चांगलं आहे. ओके. तर हे एक झालेलं आहे. थर्ड जॉब आणि बघूया आपण फोर्थ जॉब. फोर्थ जॉब आहे ते अबॅकस म्हणून त्यांचं आहे. तर ह्यांचं काय कंपनी डिस्क्रिप्शन अबॅकस इज अ करियर डेव्हलपमेंट पार्टनर फोकस्ड ऑन एंगेजिंग जॉब readiness through internship preparation and professional skill development. The platform serves as connection between the knowledge, skill and needs of employee in a competitive job market. म्हणजे अ, तुम्हाला हे पण बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणूनच इथं तुम्हाला काम करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सेल्ससारखंच असणार आहे इथं सुद्धा. इथं तुमचं बघा इथं की रिस्पॉन्सिबिलिटी तुमची काय-काय असणार, आयडेंटिफाय पर्स्यू न्यू बिझनेस अपॉर्च्युनिटी थ्रू मार्केट रिसर्च अँड आउटरीच, जनरेट लीड्स बाय LinkedIn. इथं पण तुम्हाला लीड्स जनरेट करायचं आहे. LinkedInमधून, ईमेलमधून म्हणजे आपल्या बिझनेससाठी त्यांच्या. ओके. बिल्ड अँड मेंटेन स्ट्रॉंग क्लायंटबरोबर चांगलं कम्युनिकेशन क्रिएट करायचं आहे. कंडक्ट प्रॉडक्ट डेमोज आम्हाला क्लायंटला सांगायचं आहे. कोलॅबोरेट करायचं विथ इंटरनल टीम्स. आपली जी इंटरनल टीम आहे त्यांच्यासोबत कोलॅबोरेट करावं लागेल. ओके. तिथे त्यांना काय-काय रिक्वायर्ड आहे, स्ट्रॉंग कम्युनिकेशन आहे, एबिलिटी टू आयडेंटिफाय. ओके. तर इथे दिले त्यांनी फ्रेशर्स पण त्यांनी घेऊ शकता बघा. फ्रेशर्स पण म्हटलेत किंवा कॅन्डिडेट्स 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तरी पण चालतंय. ओके. तर हे असे जॉब अपॉर्च्युनिटी आहेत. तर खूप चांगले जॉब अपॉर्च्युनिटी आहेत असं म्हणेन मी आणि तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके. आणि वर्क फ्रॉम होम आहेत कंप्लीट हे बघू शकता तुम्ही 11 अवर्स आत्ताच अप्लाय झाले म्हणजे पोस्ट केलेलं आहे म्हणजे तुम्ही इमिडिएटली अप्लाय करू शकता. ओके. आणि हे पोस्ट केलेलं आहे 1 डे अगो पोस्ट केलेलं आहे. हे जे पोस्ट केलेलं आहे हे पण 1 डे अगो आहे आणि हे जे पोस्ट केलं हे पण 1 डे आणि हे आत्ता 11 अवर्स अगो पोस्ट केलेत. ओके. तर मी म्हणेन की जॉब अपॉर्च्युनिटी चांगले आहेत. जर तुम्हाला जॉब करायचं असेल, जर तुम्ही सीरियस असाल तर प्लीज इथं अप्लाय करा. कारण ते ॲक्टिव्हली हायर करायचं सगळ्यांना. खूप चांगलं आहे असं म्हणेन मी. तर त्यांनी ॲक्टिव्हली हायर केलं तर प्लीज इथं तुम्ही अप्लाय करा. आणि समजा तुम्हाला काही समजलं नाही, काही क्वेशन असले तर तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.